तर ऐकूया आजची एक छान गोष्ट. कोलिनबाईची गोष्ट सांगतो का बाबा? कोलिनबाईची गोष्ट? बर. एका रानामध्ये एक कोलिनबाई राहत होत्या. झाडांच्या जाळीमध्ये त्यांचं घर होतं आणि तिथे जवळ एक छोटासा ससा पण राहत होता. त्या दोघांची मैत्री होती. तर काय होतं, एकदा काय झालं, सशानी रव्याची खीर खाल्ली. सशाला फार आवडली आणि मग त्यांनी सांगितलं कोल्हीणबाईंना की अशी खीर मी खाल्ली, मला फार आवडली. मग खीर करूयात म्हणे आपण. पण खीर करायला काय काय हवं? रवा हवा, गूळ हवा, दूध हवं. मग कोल्हीणबाई म्हणाल्या, तुला खायची ना खीर, मग तूच घेऊन ये सगळं सामान. ससा म्हणाला ठीक आहे. तो आपला पिशवी घेतली, उड्या मारत मारत पहिले वाण्याच्या दुकानात गेला. वाण्याला म्हणाला, वाणी दादा मला थोडासा रवा द्या ना. तर वाणी म्हणाला, अरे किती गोड ससा आहे हा, कशाला पाहिजे रे म्हणे तुला रवा. तर त्यांनी सांगितलं मला खीर करायची. वाण्याला फार छान वाटलं. वाणी दादानी त्याला रवा दिला. मग तो विचार करत निघाला पुढे, आता गुळ घ्यायला हवा. आणि मग गुळ घ्यायसाठी तो कुठे गेला? गुऱ्हाळावर. गुऱ्हाळावर गेला आणि तिथे त्या गुऱ्हाळवाल्या दादाला म्हणाला, गुऱ्हाळवाले दादा मला थोडासा गुळ द्या ना. मग गुऱ्हाळवाले दादांना पण ससा फार आवडला. त्यांनी त्याला पटकन उचलून घेतलं, असं मस्त हात बीत फिरवला अंगावरून मऊ मऊ सशाच्या, आणि मग त्याला पिवळा धमक असा छान गुळ दिला. गुळ घेतल्यानंतर तो गेला दूधवाल्या भैयाकडे आणि मग दूधवाल्या भैयाला म्हणाला, दूधवाले भैया मला थोडं दूध द्या ना. आणि त्यांना पण फार कौतुक वाटलं. त्यांनी पण त्याचे लाड केले आणि त्याला दूध पण दिलं. मग तो सगळं सामान घेऊन आला रानामध्ये परत, आणि मग 3 दगडांची चूल मांडली, लाकडं घेऊन आला, पातेलं आणि डाव व्यवस्थित घासून पुसून मस्त स्वच्छ केले आणि सगळं सामान तयार केलं. तेवढ्यात कोल्हीणबाई आल्या. कोल्हीणबाई आल्या आणि म्हणाल्या, आणलं का सगळं सामान? सरक बाजूला म्हणे, तुला जमणार आहे का? मी करते खीर. आणि मग त्यांनी खीर केली. आणि मग आता त्यांनी खीर पाहिली आणि त्यांच्या मनामध्ये एकदम सगळी खीर खावी असं आलं, लोभीपणा एकदम. मग त्या म्हणाल्या, थांब आता पानं मी घेऊन येते म्हणे. आणि मग त्या गेल्या आणि स्वतःसाठी केळीचं मोठं पान आणलं असं छान, आणि कोल्ह्यासाठी कशाचं पान आणलं? कोल्हा नाही तसा, सशासाठी. शाबास. सशासाठी कोणाचं पान आणलं? बोराचं. बोराचं पान किती असतं? मोठं एवढंच असतं. तशासाठी असं बोराचं पान आणलं आणि स्वतःसाठी केळीचं पान. आणि मग असं छोटासा चमचाभर ती वाढली बोराच्या पानावर, बाकीची सगळी केळीच्या पानावर वाढून घेतली आणि मस्त चटापटा चाटून मस्त करून टाकलं. कोल्हीणबाईचं पोट भरलं, पण सशाचं पोट काही भरलंच नाही. मग ससा म्हणाला, कोल्हीणबाईंनी मस्त झोप काढली, ताणून दिली, झोपी गेल्यात. ससा मात्र परत पिशवी घेऊन पुन्हा सगळं सामान आणायला गेला. त्यांनी गोड गोड बोलून पुन्हा सगळं सामान आणलं आणि पुन्हा खीर करायला लागला. पुन्हा खीर करायला लागल्यावर त्याचा खमंग वास सुटला. पुन्हा त्या वासाने कोल्हीणबाईची झोप मोडली. कोल्हीणबाईची झोप मोडली आणि त्या आल्या. काय पुन्हा खीर करतोस का म्हणे? ठीक आहे कर म्हणे, मी सुद्धा करते, मी पण सगळं सामान घेऊन येतो. कुठून कुठून आणलं म्हणे तू सामान? मग ससा सांगतो आपला, असं इकडनं हे आणलं, इकडनं हे आणलं, असं सगळं करतो. मग कोल्हीणबाई जातात तना आणि पहिले वाण्याकडे जातात. वाण्याला म्हणतात, ए वाण्या, तुला मी आलेली दिसत नाही का? रवा दे म्हणे मला. वाणी म्हणतो, कुठे तो गोड गोड बोलणारा ससा आणि कुठेही. मग वाणी काय करतो, तुला रवा पाहिजे का? देतो असं करतो. आणि मग तो काय करतो, अशी वाळू घेतो टोपलं भर आणि ती कोल्हीणबाईच्या डोक्यावर टाकतो. कोल्हीणबाईच्या नाका तोंडात वाळू जाती. कोल्हीणबाईला ठसकाच लागतो आणि शिंका यायला लागतात. आक्षी आक्षी शिंकत हा, आणि शिंकत ते जातात गुऱ्हाळात. आता गुऱ्हाळावाले जातात आणि म्हणतात, ए मला गुळ दे म्हणे पटकन. हा, सशाला दिलास ना म्हणे गुळ, मला पण दे म्हणे गुळ पटकन.
मग गुरावाला बघतो, तो काहीच बोलत नाही. आणि तो काय करतो, गरम गरम गुळ असतो तो असा चिमट्यात धरतो आणि त्याच्या हातावरच फेकतो. त्याचे हात भाजतात. अगं आई ग, भाजलं भाजलं, अगं आई ग, असं करत करत ती तिथनं पळून जाते. मग शेवटी ती दूधवाल्या भैयाकडे जाते. दूधवाल्या भैयाला म्हणती, आता आधीच एवढी चिडलेली असती, त्याच्यावर पण ओरडती, देतोस की नाही म्हणे दूध मला पटकन. आणि दूधवाला म्हणतो, दूध पाहिजे का तुला, देतो हा दूध, असं म्हणतो. आणि असे थंडगार भरलेली पाण्याची कळशी तिच्या डोक्यावरती अशी उपडी करून टाक. थंडगार पाणी अंगावर पडतं तिच्या, थंडी वाजते तिला. तिथनं ती धुमपळत सुटते आणि परत घरी येते. घरी येते तेव्हा कुडकुडत असती, शिंकत असती, हात भाजलेले असतात, तिला काय कळत नाही. मग ती सशाला विचारते, तुला कसं रे सगळे सामान देतात. मग ससा तिला म्हणतो, बाई, लोकांची गोड बोलावं, छान बोलावं, मग लोकांना आवडतं. मग ती म्हणते, खरंय रे बाबा. मग ससा म्हणतो, तुम्हाला थंडी वाजते ना म्हणे, या म्हणे बसा, थोडीशी गरम गरम खीर खा, म्हणजे तुम्हाला छान वाटेल. आणि मग ससा आपण केलेली खीर थोडीशी कोल्हीणबाईला देतो, थोडीशी स्वतः खातो आणि मस्तपैकी मग दोघं खीर एन्जॉय करतात.